नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। तुम्हाला 10वी बोर्डात बसू दिलं जाणार नाही जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या नाही तर। ठीक आहे, पूर्ण व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे, फक्त पूर्ण व्हिडिओला बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राइब करा बाळांनो। लास्ट व्हिडिओची विनर सायली जाधव होती, जिला 1500 रुपीचं Amazon व्हाउचर गेलेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्राइबरला पिक करतो। ठीक आहे, फक्त त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, तुम्हाला पैसे नाही द्यायचे बाळांनो, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचं आहे। आणि एसएससी बोर्ड 10वी बोर्डासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, लगेच जॉईन करा। कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल, म्हणून लगेच जॉईन करून घ्या। ठीक आहे, 10वी बोर्डासाठी काय आलेले सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वाचून दाखवतोय। ठीक आहे, 10th एसएससी बोर्ड 2026 ब्रेकिंग न्यूज, द महाराष्ट्र स्टेट बोर्ड हॅज अनाउन्स्ड 2 मेजर अपडेट्स फॉर एसएससी बोर्ड 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी 2 इम्पॉर्टंट अपडेट आलेले आहेत बाळांनो। ठीक आहे, दीज न्यू रूल्स विल डायरेक्टली अफेक्ट अँड इलिजिबिलिटी अँड इंटरनल असेसमेंट। इलिजिबिलिटी म्हणजे तुम्ही बसू शकता की नाही बसू शकत। ठीक आहे, आणि तुमचे इंटरनल असेसमेंट वरती हे दोघं रूल्स काढलेले आहेत। ठीक आहे, स्कूल्स आर इन्स्ट्रक्टेड टू स्ट्रिक्टली फॉलो, स्कूल्सला स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्ट केलंय की या गोष्टींना फॉलो करायचंय, गाईडलाईन्सला फॉलो करायचंय। बघूया काय गाईडलाईन्स आहेत बाळांनो। सगळ्यात पहिली गोष्ट, 75% अटेंडन्स इज मॅन्डेटरी। तुम्हाला 10वी बोर्डात 75% अटेंडन्स कमीत कमी पाहिजे बाळांनो। ठीक आहे, जर 75% अटेंडन्स राहिली तरच तुम्हाला इंटरनलचे मार्क्स पण जास्त भेटतील किंवा तरच तुम्हाला पेपरात बसू दिलं जाईल। ठीक आहे, 75% अटेंडन्स इज मॅन्डेटरी। ठीक आहे, आता जर तुम्ही मेडिकल रिझन असेल तुमचं तर मेडिकल सर्टिफिकेट शाळेत तुम्हाला जमा करावं लागेल की मेडिकल रिझनमुळे मी शाळेत नाही येऊ शकत होतो। ठीक आहे, पण 75% अटेंडन्स तुम्हाला मेंटेन करायची आहे। द स्टुडंट मस्ट ऍटलीस्ट 75% अटेंडन्स थ्रू आउट अकॅडमिक इयर। पूर्ण वर्षात 75% अटेंडन्स तुमची असली पाहिजे बाळांनो। ठीक आहे, Those who fail to meet this requirement will not be eligible for final SSC exam. जे विद्यार्थी इलिजिबल नसतील, जे विद्यार्थी 75% ज्यांची अटेंडन्स असेल, ठीक आहे, ते विद्यार्थी इलिजिबल नसणार आहेत। म्हणून तुम्ही प्लीज डेली स्कूलला जा, डेली स्कूल अटेंड करा बाळांनो। ठीक आहे, टू इन्श्युअर रेग्युलर लर्निंग, डिसिप्लिन अँड क्लासरूम पार्टिसिपेशन। ठीक आहे, हे इन्श्युअर करण्यासाठी बोर्ड हा नियम आणलेला आहे। ठीक आहे, आता दुसरी गोष्ट सांगतो बाळांनो, पण त्याआधी कॉमेंट सेक्शन मध्ये टॉप 200 नक्की लिहा जर तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स हवा आहे। मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न तिथूनच येतील बोर्डात। जर तो कोर्स हवा असेल तुम्हाला, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये टॉप 200 लिहा, लवकरात लवकर आपण लॉन्च करू। ठीक आहे, नेक्स्ट काय सांगितलंय, प्रिलिम्स मार्क्स टू बी काउंट इन इंटरनल एक्झामिनेशन। हा, अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला की 75% अटेंडन्स मध्ये ज्या विद्यार्थी, आता 5 मार्क तुमचे अटेंडन्सचे सुद्धा कन्सिडर करण्यासाठी बोर्ड सांगतंय आता। ठीक आहे, कॉलेज शाळांना। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 20 मार्काचं तुमचं इंटरनल असतात। ठीक आहे, ओरल्स वगैरे असतात, सगळ्या गोष्टी असतात। आता समजा 20 मार्काची जर ओरल आहे ना बाळांनो, त्याच्यापैकी 5 मार्क तुमचे अटेंडन्सला ठेवा। ठीक आहे, असं बोर्डाने शाळांना सांगितलेलं आहे। ठीक आहे, 5 मार्क, आता 5 मार्क कशा अटेंडन्सला ठेवतील बाळांनो, 75 ते तुमचा जर 80% अटेंडन्स राहिली, 75 ते 80 तुम्हाला 1 मार्क भेटेल, 80 ते 85% राहिली तर तुम्हाला 2 मार्क भेटतील, 85 ते 90 राहिली तर 3 मार्क भेटतील, 90 ते 95 राहिली तर 4 मार्क भेटतील, आणि 95 ते 100 राहिली तुम्हाला अटेंडन्सला 5 पैकी 5 मार्क भेटतील बाळांनो। आणि त्याच पद्धतीने आता गव्हर्नमेंटने काय सांगितलंय, प्रिलिम्स मार्क्सला पण आपल्याला काउंट करावं लागणार आहे बोर्डच्या इंटरनल असेसमेंटमध्ये। जे आता तुमचे 20 मार्क असतात त्याच्यामध्ये 5 मार्क तुमच्या अटेंडन्सचे झाले आणि 5 मार्क सुद्धा तुमचे प्रिलिमचे मार्क्स कन्सिडर करायला लावले। फॉर एक्झाम्पल प्रिलिम्स मध्ये तुम्हाला 100 पैकी 50 मार्क येतात, या 50ला 5 मध्ये कन्वर्ट करतील, ते ऑलमोस्ट 5 भेटूनच जातील तुम्हाला। ठीक आहे, पण या गोष्टी गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करतंय म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टींना सिरियसली घ्यायचंय बाळांनो। असंच नाही की प्रिलिम्स मला अशीच द्यायची आणि मग बोर्ड्स मध्ये मी चांगलं स्कोर करेल। प्रिलिम्सचा पण स्कोर चांगला करायचा आहे, कारण प्रिलिम्स मधूनच तुमचे प्रश्न बोर्डात येणार आहेत। ठीक आहे, या सगळ्या गोष्टींना गव्हर्नमेंटने ऍडवाइस केलेले। ठीक आहे, नंतर काय म्हटलंय, प्रपोज ऑफ दिस चेंजेस। ठीक आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसीला अलाइन करण्यासाठी या गोष्टींना इम्प्लिमेंट करते गव्हर्नमेंट। ठीक आहे, तुमची अटेंडन्स इंप्रूव्ह व्हावी, ठीक आहे, तुम्हाला एक्झाम प्रेशर तुमचा रिड्यूस व्हावा, ठीक आहे, तुम्हाला ऍक्टिव्ह लर्निंग अँड रेग्युलर इव्हॅल्युएशन तुमचं व्हावं, म्हणून या सगळ्या गोष्टींना इम्प्लिमेंट करते गव्हर्नमेंट। स्टुडंट्सला काय मेसेज आहे, स्टुडंटला 2 मेसेज आहे गव्हर्नमेंटकडून, बी रेग्युलर इन स्कूल, रेग्युलर तुम्हाला स्कूलला जायचंय, परफॉर्म वेल इन प्रिलिम्स मध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यायचंय। ठीक आहे, तर ही एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन होती, मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावी, आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा या व्हिडिओला, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा तुम्ही। ठीक आहे, आणि टॉप 200 क्वेश्चनचा जर कोर्स हवा असेल कॉमेंट करा टॉप 200। ठीक आहे, लवकरात लवकर आपण तो कोर्स लॉन्च करू। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू। चॅनलला सबस्क्राईब केलं ना, नेक्स्ट व्हिडिओची विनर तुम्ही असू शकतात।